हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं टॉपर सोबत चर्चा. ही सिरीज आपली चालूच आहे आणि ह्या सिरीज मध्ये आज आपल्या सोबत आहे शिवराज गडेकर फ्रॉम डोंबिवली ठाणे. स्वागत आहे शिवराज आपल्या या थँक यू स्टुडिओ सो मध्ये. मच. शिवराज, थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन दे मुलांना. सर, माझं नाव शिवराज कृष्णा गाडेकर. मी डोंबिवलीमध्ये राहतो. मला टोटल CETमध्ये टोटल पर्सेंटाईल 98.68 आहेत आणि मॅथ्समध्ये 99.61 आहेत. मला 12th बोर्डमध्ये टोटल पर्सेंटाईल 82 आहेत आणि मॅथ्समध्ये 97 आहेत. म्हणजे 12th मध्ये 82% आहेत, पण मॅथ्स मध्ये 97 मार्क्स आहेत 12th मध्ये. आणि सीईटी 99 पॉईंट हे आपलं स्कोर कार्ड इथे आहे. सीईटी मध्ये 99.6 मध्ये मॅथ्स एवढं चांगलं पर्सेंटाईल. आता हे बघून असं वाटतंय की बाकी सब्जेक्ट पेक्षा फक्त मॅथ्स मध्ये जास्त मार्क्स काढले आणि फिजिक्स केमिस्ट्री पेक्षा जास्त मॅथ्स मध्ये आहेत. कारण काय आहे? मॅथ्स माझा आवडतं सब्जेक्ट आहे. लहानपणीपासून मी जास्त फोकस त्याच्यावरतीच असायचा मला. अजून इंग्लिश मध्ये कमी पडले तुला 12वी बोर्ड असताना का? हो सर, मी लहानपणापासून मराठी मीडियममध्ये शिकत आलोय आणि जास्त फोकस मराठी मीडियमवरच होतं, त्याच्यामुळे म्हणून इंग्लिश मध्ये कमी झालं. हो. तरी एवढं सीईटी मध्ये केलंस. आता जी सीईटी एक्झाम आहे ती त्या मेरिटवरच आपल्याला ऍडमिशन भेटत आहे आणि 12वीचे मार्क्स ग्रुपिंगसाठी ठरवले जातात आणि तुझी ग्रुपिंग क्लिअर झालेली आहे. तरी पण चांगले टक्के आहेत, 82% इन HSC बोर्ड एक्झाम. आता मी तुला काही प्रश्न विचारू इच्छितो की तुझी आता हे जे मुलं बघतायत त्यांचा प्रश्न नेहमी असतो की अभ्यास कसा करावा. तर एखादा विद्यार्थी ज्यांनी ती जर्नी पार केलेली असेल, अभ्यास करून, स्टडी करून, प्रॅक्टिस करून स्कोर केलेला आहे, तोच एक मस्त सांगू शकतो की कसं आपण हे एवढे पर्सेंटाईल घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलांसाठी हे एक महत्त्वाचा प्रश्न आणि आम्ही तुझ्याकडून अपेक्षा करतो की तुझी जी स्टडी कशी केली आणि ह्या मुलांनी कसं करावे ते सांग. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा 11th कराल तेव्हा तुम्ही CET स्टार्टिंग केली तरी चालेल. तेव्हाच चांगलं असतं सुरुवातीला, म्हणजे शेवटला जास्त हे डिप्रेशन येत नाही आणि सुरुवातीला इझी पण जातं. मग तुझं कधी स्टार्ट केलं होतं? 11वीत असताना की 12वीत असताना? म्हणजे मी 11वीला असताना माझं बोर्डवरच केलेलं आहे बेसिक. जेव्हा 11वी झाली तेव्हा मी माझी CET चालू केली. 12वी सोबत? हो, 12वी सोबत. म्हणजे 12वीचा अभ्यास करायचा आणि सीईटीचा अभ्यास करायचा, दोन्ही करायचं. ओके. आता एक गंमत अशी की आम्ही आधी बोलताना असं झालं की यांनी कुठलाही कोचिंग क्लास लावला नव्हता 11वी 12वीला आणि पूर्णपणे ऑनलाईन यूट्यूबवर आश्रित होता. म्हणजे आमचं बॅच पण लावलं नव्हतं ॲपवर, फक्त यूट्यूबद्वारे केलंय. मग ही काय गोष्ट आहे? फक्त यूट्यूब कसं काय? हो सर, यूट्यूबवरनं पण होतं केलं तर. फक्त सुरुवातीपासून केलं तर चांगलंच होईल आणि यूट्यूबवरनं सुद्धा करता येतं आपल्याला, ऑफलाईन. मग तू काय केलं? क्लासला गेला नव्हतास? नाही, मी क्लासला नव्हतो गेलो. फक्त यूट्यूब दिनेश सर लाईव्ह स्टडी जॉईन केलेलं मॅथ्ससाठी. हो. ओके. आणि 10वी नंतर 10वी मध्ये मराठी मीडियमला असताना 11वी 12वीला पूर्ण सर्व इंग्लिश मध्ये होतं. मग तुला कसं जमायचं? ते प्रॉब्लेम व्हायचे? हो, सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम होत होता, पण नंतर झालं क्लिअर. झालं म्हणजे अभ्यास करता करता सवय झाली. आणि फक्त युट्यूबने कसं? कारण की आता काही मुलं आहेत ते कोचिंगला जातात ऑफलाईन, पैसे भरतात एवढे, किंवा ऑनलाईन क्लास लावतात ॲपवर वगैरे, तरी पण त्यांचं बॅकलॉग असतो, डेली लेक्चरला नसतात, ते अब्सेंट असतात. मग तुझं फक्त यूट्यूब आणि ते स्वतःने करणे, ती जर्नी कशी होती? म्हणजे कसं काय करायचं दररोज? म्हणजे आपल्याला कसं काय कन्सिस्टंट ठेवणे, डेली लेक्चर बघणे, त्यासाठी काय प्लॅनिंग केली होती आणि कसं करायचं? मी माझा डेलीचा रूट ठरवलेला. सकाळी म्हणजे माझं सकाळी कॉलेज असायचं मॉर्निंगला 7 ते 11 पर्यंत. दुपारी 1 तास ब्रेक घ्यायचो आणि ब्रेक संपला की मी जसे लेक्चर रिव्हिजन करायचो. एक लेक्चर मी 2 ते 3 वेळा बघितलेले डेली आणि डेली मी MCQ प्रॅक्टिस करायचो. अच्छा, तसं केलं होतं. म्हणजे प्लॅनिंग बनवली होती? मी प्लॅनिंग बनवायचो. ते सांग ना. मी डेली म्हणजे एक हप्त्याची प्लॅनिंग बनवायचो, म्हणजे पुढच्या हप्त्यात काय काय करायचं ते आदल्या करायचं. म्हणजे वीकली प्लॅनिंग करून आणि पर डे पण प्लॅन करायचं. खूप खूप चांगलं. आता अजून एक प्रश्न मुलांना येतं की 12वीसाठी तर आपण हे बोर्डाची पुस्तक आहे आपल्याकडे, स्टेट गव्हर्नमेंटची बुक आहे, पण CET साठी असं ऑफिशियल काहीतरी बुक नाहीये. मग रिसोर्स मटेरियल म्हणून कुठली पुस्तक वापरली होती किंवा मुलांनी वापरावी? असं बघितलं सर, मी तुमच्याचकडनं ब्रह्मास्त्र बुक घेतलेली. त्याच्यामधनं पण खूप फायदा झाला माझ्यासाठी. खूप क्वेश्चन त्याच्यामधनं येतात. प्रिव्हियस इयर पण मी जे क्वेश्चन होते ना ते पण मी सॉल्व्ह केलेले. त्यामध्ये काय नाविन्य तुला वाटलं की म्हणजे काहीतरी डिफरंट आहे किंवा चांगलं आहे ते?
डिफरंट म्हणजे सरांनी सांगितलेलं जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जास्त येतात ते तुम्ही प्रिपेअर करा. मी त्यावरती जास्त फोकस केलं, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मग त्याचं जेव्हा तू एक्झाम देत होतास सीईटीची बोर्ड शेवटची परीक्षा फायनल एक्झाम, हो त्यामध्ये काय फायदा झाला का? हो सर, भरपूर फायदा झाला. भरपूर क्वेश्चन त्याच्यामधनं आलेले, प्रिव्हियस इयरचे पण क्वेश्चन त्याच्यामधनं भरपूर येतात. म्हणजे जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते रिफर करायचं, कारण आपल्याला एक आयडिया नसतं की सीईटी एक्झाम मध्ये कशा प्रकारे प्रश्न असतील. जेई आहे पण जेईचं सिलेबस अजून जरा फार टफ असतं, पण सीईटीचा लेवल काय, प्रश्न कशा प्रकारे असतात, त्यासाठी एक प्रॉपर बुक पाहिजे. आणि मार्केटमध्ये बहुतेक पुस्तकं आहेत, पण सध्या आमचं जे ब्रह्मास्त्र बुक आहे ते खूप चांगलं आहे. ठीक आहे, अजून काही प्रश्न आपण विचारूया. एक अजून असा प्रश्न आहे की 10वी नंतर MSTCT का घेतलं? MSTCT साठी म्हणजे तुला कसं समजलं MSTCT असते, त्याची तयारी असते? सर मला तर मी 10वी नंतरच माझा प्लॅनिंग झालेला, मला इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे. मला घरातनं खूप फोर्स होता, तू फार्मसी बघ, मेडिकल हे बघ, डॉक्टर बघ. मी बोललो नाही, मला इंजिनिअरिंग साईडलाच जायचं, मला तिथे टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे मला. तर ते मी फील्ड निवडली, सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि मग त्यासाठी घेतलं. हो. आणि इंजिनिअरिंग साठी जेई मेन्स पण आहे, MSTCT पण आहे. तर जेई मेन्स साठी पण ट्राय करत होतास की फक्त MSTCT? नाही, मी फक्त MSTCT ट्राय केली. अच्छा, फक्त MSTCT ट्राय करत होतास. आता आपल्याला MSTCT मध्ये पण 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मग ह्या तिन्ही सब्जेक्ट मध्ये तिघांना कसं काय तू डिस्ट्रीब्यूट करायचं, तयारी करायची, टाइम कसं द्यायचं तिघांना, प्रायोरिटी कोणाला जास्त द्यायची, कमी द्यायची? सर प्रायोरिटी म्हणजे मी मॅथ्स माझं डेली असायचं, मॅथ्ससोबत एक दिवस फिजिक्स, एक दिवस केमिस्ट्री माझं कंपल्सरी असायचं. आणि डेली MCQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मी जास्त करायचो. म्हणजे डेली मॅथ्स करायचंच आहे? डेली मॅथ्स माझं फिक्स. मॅथ्स म्हणजे डेली? हो, डेली. आणि मॅथ्स सोबत आज फिजिक्स करतोय, उद्या केमिस्ट्री, मग परत फिजिक्स, केमिस्ट्री असं. पण मॅथ्स डेली? मॅथ्स डेली असं म्हणजे माझा फेवरेट होता आणि जास्त फोकस त्याच्यावरती होता. हा, कारण त्याचं मार्क्स पण जास्त असतात, 200 पैकी 100 मार्क मॅथ्सचे असतात. खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक प्रश्न, 12वीत असताना 12वी सोबत सीईटी हे दोन्ही अभ्यास करत होतास, मग तुझी जर्नी कशी होती? तुला कसं म्हणजे मेंटेन बॅलन्स कसं करायचं तू? कॉलेजमध्ये मी माझे बेसिक लेक्चर पूर्ण बेसिक माझं क्लिअर करायचो आणि घरी जाऊन पूर्ण MCQ सॉल्व, पूर्ण MCQ. अच्छा, म्हणजे बोर्डसाठी हे MCQ तर सीईटी साठी झालं? हो, बोर्डसाठी मी कॉलेजमध्येच माझं क्लिअर करायचं. अच्छा, कॉलेजमध्येच अभ्यास करायचं बोर्डसाठी. हा, आता हे एवढं म्हणजे आपल्याला अभ्यास खूप जास्त आहे, सिलेबस जास्त आहे, हा, मग स्ट्रेस खूप येतो, टेन्शन येतं, कसं करूया, कसं करायचं, मग त्याला कसं हँडल केलंस? स्ट्रेस म्हणजे मी आधीच व्हिडिओ बघितलेले, काही मुलं जे एक्झामच्या 1-2 महिन्याआधी सुरुवात करतात प्रॅक्टिस करायला, पण तसं नको करायला. नंतर खूप ऐन टायमावर खूप डिप्रेशन येतं पोरांवर. मी सुरुवातीलाच केलेलं 11वीपासून, तर तुम्ही पण तेव्हाच करा, बेस्ट राहील. म्हणजे स्टार्टिंग पासून केला की वर्कलोड कमी राहील, बॅकलॉग लागणार नाही, आणि हळूहळू केल्यानंतर आपल्याला तेवढं स्ट्रेस होणार नाही. सोशल मीडियावर आहे का? नाही, मी म्हणजे माझ्या आता 11वी-12वीला मोबाईल नव्हताच. 2 वर्ष मोबाईल वापरलाच नाही? ज्या दिवशी माझा सीईटीचा रिझल्ट लागला त्या दिवशी मी मोबाईल हातात घेतलेला. म्हणजे नवीन मोबाईल वडिलांनी आणून दिला की काय? नवीन घेतलेला, नवीन मोबाईल विकत घेतला. 11वी-12वी मी मोबाईल नव्हताच. मग तुला असं वाटत असेल ना, मित्र मोबाईल वापरतात, मी वापरत नाही? हो, ते तर वाटायचं, सगळे मोबाईल, सोशल मीडिया. पण ते आता 2 वर्ष युट्यूब कसं पाहिलं? युट्यूब बहीण मोबाईल द्यायची मला. बहिणीच्या मोबाईल मध्ये लेक्चर बघायचं? तिच्या मोबाईल मध्ये पूर्ण युट्यूबवर लेक्चर केले? आता आपण टेस्ट बद्दल बोलूया. टेस्ट ह्याचं किती रोल आहे MSTCT एक्झाम साठी? टेस्ट म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. जे केफ सरांनी युट्यूबवर टेस्ट घेतलेला, मी प्रत्येक टेस्ट अशी दिलेली की ही माझी फायनल सीईटीची एक्झाम आहे, ती पूर्ण मला खूप फायदेशीर ठरलेली आहे. अच्छा, म्हणजे आम्ही हे शॉर्ट्स पण टाकायचे होते, पण रिफर करायचे शॉर्ट्स युट्यूबवर. आता मुलांना एक प्रश्न असं पडतो की किती मार्क्स घेतले की किती पर्सेंटाईल आपल्याला भेटणार? मग तू अंदाज लावला होता की तुला किती मार्क्स पडणार आहेत? मला तर एवढी सुद्धा गॅरंटी नव्हती मी एवढं जाईल, मला 80-90ची गॅरंटी होती. 90 पर्सेंटाईल पर्यंत? हो, 90 पर्यंत गॅरंटी होती मला सीईटी मध्ये की मी 90 पर्सेंटाईल पर्यंत पोहोचणार. पण इथे 99.61 मॅथ्स मध्ये आहेत आणि ओव्हरऑल 98.68 आहे.
मग कसं वाटलं रिझल्ट बघितल्यानंतर? सर ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तर माझ्या घरी दिवाळी साजरा झाली होती. अच्छा. हो, आणि दुसरं म्हणजे ज्या दिवशी मला TFWS मधनं कॉलेज अलॉट झालं त्या दिवशी पण माझ्या घरी दिवाळी साजरा झाली होती. हा, तर आता का हे कॅप राऊंड 1 झालेला आहे, हो. तुला कुठलं कॉलेज भेटले आता? मला विवेकानंद कॉलेज भेटलंय चेंबूरला. TFWS कॅटेगरीमध्ये मला अलॉट झालंय फर्स्ट राऊंडमध्ये. ट्युशन फी वेवर स्कीम, आता त्या कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद या कॉलेजमध्ये जनरली सर्व मुलांची फी किती असणार एक वर्षाची? एक वर्षाची साधारण 1.5 लाख रुपये ओपन कॅटेगरीची फीज आहे. 1.5 लाख पर्यंत एक फी आहे. मग तुला किती फी द्यावी लागणार आहे TFWS साठी? तर मला त्या स्कीमसाठी मला 23,000 रुपयामध्ये माझं पूर्ण इंजिनिअरिंग झालंय. एक वर्ष? हो, एक वर्ष. म्हणजे TFWS ही कॅटेगरी आहे ज्या कॅटेगरीमध्ये कंडिशन असते की जी फॅमिली इन्कम 8 लाख वर्षाची, एक वर्ष म्हणजे फुल इयरची जी इन्कम आहे 8 लाखापेक्षा कमी असेल तर आपण TFWS म्हणजेच ट्युशन फी वेवर स्कीममध्ये अप्लाय करू शकतो. आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 5% सीट रिझर्व राहतात. आपल्याकडे जो शिवराज आहे ह्याला जे चेंबूरचं स्वामी विवेकानंद कॉलेज अलॉट झालेलं आहे कॅप राऊंड 1 मध्ये, ते TFWS कोटामध्ये झालंय. तिथे जी फी असते जवळपास 1.5 लाख असते आणि तेच ह्याला फक्त 23,000 रुपये वर्षाची फी भरावी लागणार आहे. आता जर एखाद्या मुलाचं हे जनरल कॅटेगरीमध्ये लागलं म्हणजे TFWS नसेल तर ओपन कॅटेगरीमध्ये ती फी एका वर्षाची 1.5 लाख आहे, म्हणजे 4 वर्ष 6 लाख झाले. आता शिवराजला फक्त 23,000 एका वर्षाचं भरायचं आहे, म्हणजे 4 वर्ष तुम्ही असं हे करू शकता 92,000 मध्ये, म्हणजे 1 लाख जे 6 लाखाचा कोर्स आहे पूर्ण 4 इयरचा 4 इयरचा ते 1 लाखामध्ये होऊन जाईल. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. एवढं चांगलं म्हणजे घरच्यांवर पण लोड आलं नसेल ते आरामात 23,000 भरू शकतात. 1.5 लाखाऐवजी 23,000 भरायचे आणि ते दरवर्षी. मग पप्पा काय बोलले? पप्पा एकदम खुश झाले. पप्पांना म्हणजे वाटलं नव्हतं, पप्पाने माहितीच नव्हतं TFWS काय आहे. मी त्यांना सांगितलं अचानक माझं 23,000 मध्ये मला ऍडमिशन भेटते. मला जी 1.5 लाख रुपये फी भरायची होती, जी मला आज 1.5 लाख रुपये भरायची होती, ते मला फक्त 23,000 रुपये मध्ये माझं काम झालंय. वाव. पप्पा खूप खुश झाले. आणि जर समज TFWS लागलं नसतं तर पप्पांची कॅपॅसिटी तशी आहे 1.5 लाख भरण्याची? हो, कॅपॅसिटी म्हणजे तशी ठेवलेली 1.5 लाख रुपये म्हणजे भरायचेच होते काय पण. अच्छा, म्हणजे त्यांना म्हणजे हे मानसिक परिस्थिती केली होती, प्रिपरेशन मेंटली प्रिपेअर होते की मला 1.5 लाख भरायचं, म्हणजे मला 4 वर्षात 6 लाख भरावे लागणार आणि मी तयार आहे कसंही लोन वगैरे करून किंवा. पण आता ही न्यूज आल्यानंतर तर खूप म्हणजे असं खूप रिलॅक्स फिलिंग झालं असेल. म्हणजे त्या दिवशी अलॉट झालं त्या दिवशी तर माझ्या घरी फुल दिवाळी साजरा झाली होती सर. अच्छा, मग आता कुठलं ब्रांच भेटलंय स्वामी विवेकानंदला? CS भेटले मला, कॉम्प्युटर सायन्स. आणि प्रत्येक मुलांचं आता असं असतं की मला CS पाहिजे, त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये कट ऑफ जास्त वाढलाय आणि तुला CS भेटलाय. परत कॉंग्रॅच्युलेशन सर. हे सगळं शक्य तुमच्यामुळे झालं सर. पण बघ, तू आमच्या कुठल्या कोचिंगला नव्हता, क्लासला नव्हता, फक्त युट्यूबने शिकायचं. ओके, त्यामध्ये तुझं युट्यूबचं कसं एक्सपिरियन्स आहे? युट्यूबवर लेक्चर बघणे किंवा प्रिपरेशन करणे ते तरी सांग. युट्यूब म्हणजे काही जण बोलतात नाही ऑनलाईन म्हणजे समजत नाही, अभ्यास होत नाही, सगळं ऑफलाईन. म्हणजे युट्यूबवरनं पण होतं, केलं तर सगळं फक्त मेहनत घ्यावी लागते सुरुवातीपासून तुम्हाला, तर सगळं शक्य होतं. मग तू कसं म्हणजे सर्च करायचं टॉपिक चॅप्टर वाईज कसं? म्हणजे मी आधी चॅप्टर बघायचो, जर मला काही समजलं नाही तर मी तोच व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघायचो, तरी पण नाही झालं तर मी एक टॉपिक सर्च करायचो. प्लेलिस्ट वगैरे हे लाईनीत बगितली होती की काय? कुठली प्लेलिस्ट बघितली होती? जी म्हणजे मी मागच्या वर्षीचे पण बघितलेले, ते पण मी प्रिफर केलेले. जेव्हा माझी 11वी झाली ना तेव्हा मी 12वीच्या आधीच लेक्चर चालू केलेले बघायला युट्यूबवर. युट्यूबवर. गुड. तर हे आपल्याकडे शिवराज आहे गाडेकर, यांनी फक्त युट्यूबने मोफत मध्ये 11वी 12वीची तयारी केली आणि CETची पण तयारी केली. सवय लावली स्वतःला की ऑफलाईन क्लास न जाता फक्त युट्यूबने फ्रीमध्ये अभ्यास करणे, घरी बसून ऑनलाईन, आणि ते पण स्वतःकडे मोबाईल नसताना बहिणीच्या मोबाईलवर हे सर्व केलं. आणि शेवटी CETमध्ये 99.61% इन मॅथ्स आणि 98.618 PCM टोटल एवढं स्कोअर करून, एवढंच नव्हे तर स्वामी विवेकानंद कॉलेज चेंबूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स ब्रांच घेऊन TFWS कोटामध्ये घेतलंय. 1.5 लाखाऐवजी फक्त 23,000 रुपये वर्षाची फी भरायची आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला पण हे असं करायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष हवंय की आपल्याला 99% प्लस काढायचंय सर्वात पहिलं. त्यानंतर तुम्ही युट्यूबवर फ्री शिका,
किंवा आमच्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये या किंवा ऑफलाईन कोचिंग लावा, काहीतरी करा. पण तुमचं ध्येय एवढंच असायला पाहिजे की PCM मध्ये आपल्याला 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त हवंय. हे जर तुमचं साध्य झालं, तुम्ही घेतलं एवढे पर्सेंटाईल, मग तुम्हाला जे कॉलेज हवं असेल ते भेटणार. आणि तेवढंच नव्हे, जर तुम्हाला तुमची कॅटेगरी असेल SC BC किंवा EWS EBC वगैरे, जर फॅमिली इन्कम 8 लाखपेक्षा कमी असेल तर TFWS पण आहे. इथे आपल्याकडे शिवराजनी साध्य केलंय की आपण ते 1.5 लाखाची जी गोष्ट आहे ती 23,000 मध्ये पण करू शकतो. तर ते तुम्ही पण करू शकता. जाता शेवटी तू काय मेसेज देणार आपल्या अपकमिंग विद्यार्थी जे आहेत, ज्युनियर्स आहेत, आता CET देणारे? मला विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही जी सुरुवात करणार ती फक्त सुरुवातीपासूनच करा. तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल, कारण की एंडिंगला तुम्हाला डिप्रेशन आणि म्हणजे हे पण नव्हतं जास्त हे नव्हतं. आणि रिव्हिजनसाठी काय स्ट्रॅटेजी? रिव्हिजन कसं, एकदा संपलं आपलं शिकून, रिव्हिजन कसं करायचं? रिव्हिजन म्हणजे जे सरांचे जे लेक्चर व्हायचे यूट्यूबला, जे मला जर समजलं ना तर मी तोच व्हिडिओ 1 ते 2 वेळा बघायचो डेली, आणि त्याच्यावर जास्त MCQ जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला मी. कसं वाटतं इथे स्टुडिओमध्ये येऊन? खूप म्हणजे विश्वास नाही होते मला तर. पहिली गोष्ट मी इथे आहे, दिनेश सरांच्या इथे आहे, खूप भारी वाटते. व्हेरी नाईस. ठीक आहे, चला भेटूया शिवराज. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू.